मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरातही जिथे प्रत्येक क्षण वेगाने धावतो, तिथेही अशी एक जागा आहे जिथे श्रद्धा आजही तितक्या जिवंतपणे श्वास घेत आहे. जिथे नामस्मरणाने मन शांत होतं आणि अंतःकरणाला समाधान मिळतं. असा एक दिव्य आश्रय म्हणजे करी रोड येथील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आज या 2026 नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिली आलेली ही अंगारिका योग. आजचा हा दिवस इतका महत्त्वाचा वाटतो कारण या नवीन वर्षाची सुरुवातच मुळे आपल्या या अंगारकीने होते आणि आम्हाला ह्या विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात अंगारकी उत्सव साजरा करताना अतिशय आनंद होतो. तुम्ही पाहू शकता की अशा किती सुंदर पद्धतीने आपण हा मठ सजवलेला आहे. गणपती बाप्पाची इथे स्थापना केलेली आहे. त्यात महत्त्वाची गोष्ट, आज हा नवीन वर्षातला पहिला अंगारिका योग असल्यामुळे आम्ही सर्वच जण या मठातील सेवेकरी, स्वामी भाविक आहेत, स्वामी सेवेकरी आहेत, आम्ही सर्वांनी मिळून आदरणीय आपल्या मठाचे मठाधिपती गुरुवर्य श्री 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 हरिओमजी विजयानंद स्वामी यांच्या अधिपत्याखाली, यांच्या शुभहस्ते आज इथे मोठा गणेश याग इथे ठेवलेला आहे. जवळजवळ 51 यजमान इथे या यज्ञाच्या भोवती बसून आहुती देणार आहेत. ओम गंग गणपतये नमः स्वाहा अशा पद्धतीने आहुती असणार आहे. अशा 1108 गणेश आहुती इथे होतील. गणेश याग होईल आणि संध्याकाळी महाआरती इथे होईल. तुम्ही पाहू शकता काही दिवसांपूर्वी आपण इथे शाकंभरी उत्सव केला. त्या उत्सवालाही अनेक भाविकांनी इथे दर्शन घेतलं. नवीन वर्षात येऊन 1 तारखेच्या या शुभ पर्वावर, या नवीन वर्षाचं औचित्य साधून सर्व भाविकांनी खूप अतिशय, मला वाटतं अंदाजे 40 ते 50 हजार लोकांनी इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे. आज स्वामींच्या कृपेने, त्यांच्या इच्छेने हा मठ अतिशय सुंदर पद्धतीने सर्व कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम सर्व पद्धतीने आपण इथे आयोजित करतो आणि ते स्वामी संपूर्ण कार्यक्रम संपन्न करून घेतात. यात तीळ मात्र शंका नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. इथे प्रत्येक सकाळ सामान्य नसते, कारण इथे पहाटेच होते स्वामी महाराजांची अलंकार पूजा, सजवणं फुलांनी, शुभ्र वस्त्राने, तेजस्वी अलंकाराने. स्वामी महाराजांना सजवताना भक्तांच्या मनात एकच भावना उमटते, आज स्वामी प्रत्यक्ष भेटीस आले आहेत. त्या सजवणीतून फक्त मूर्ती नव्हे तर स्वामींची जिवंत अनुभूती भक्त अनुभवतात. ज्या सुखा कारणे
ज्या सुखा कारणे देव संत धने राहिला देव संत धने राहिला ज्या सुखा कारणे देव वेणावला ज्या सुखा कारणे देव वेणावला वैकुंठ साधुने संत धने राहिला देव संत धने राहिला देव संत धने राहिला सर्व सुखाची सुखराशी 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 संत करणे भक्ते मोक्ते अशी संत करणे भक्ते मोक्ते अशी वैकुंठ साधुने संत धने राहिला देव संत धने राहिला देव संत धने राहिला 9 वर्ष 2026चा प्रारंभ एका अत्यंत पुण्यदायी योगाने उजळून निघाला आहे. अंगारकी चतुर्थी आणि या पवित्र दिवशी या मठात होत आहे श्री गणेश याग विघ्नहर्त्याचे आवाहन. आज आपण साक्षीदार होणार आहोत श्रद्धा, साधना आणि संकल्प यांच्या या दिव्य सोहळ्याचे. नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी. मी चंद्रकांत मिस्त्री आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. चतुर्थी तिथी म्हणजे श्री गणेश उपासनेचा मुख्य आधार. परंतु जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती होते अंगारकी चतुर्थी. शास्त्रानुसार या दिवशी केलेली श्री गणेश उपासना हजारो चतुर्थीच्या पूजेइतकी फलदायी मानली जाते. अंगारक म्हणजे अग्नी आणि अग्नीचा देव कोण? मंगळ. समजलं ना? तर मंगळ नाव ग्रहाने
गणपतीची अतिशय कठोर उपासना केली आणि गणपती प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले की तुझ्या नावापुढे येणारी संकष्टी तुझ्या नावापुढे असेल. जसं रामाने लिंग स्थापन केलं ते रामेश्वर झालं, सोमाने म्हणजे चंद्राने लिंग स्थापन केलं ते सोमेश्वर झालं. हा डीप डीप सांगतोय तुम्हाला, समजलं ना. आणि ते ते तुमच्याबरोबर जर लक्षात ठेवलं, पहिले डोक्यात जाऊ द्या, डोक्यातून मनात जाऊ द्या, मनातून तनात जाऊ द्या, मग तुमचं आचरण आपोआप शुद्ध होईल. जसं आपण विघ्नांचा नाश, मनोकामना पूर्ती आणि जीवनात सकारात्मक परिवर्तनासाठी अंगारकी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व आहे. आता हवन बंद झाले, काल बाह्य झाले, म्हणून रोगराई वाढली. म्हणून स्वामी जे हुक्का पितात, हुक्का हुक्का म्हणजे काय, गुरगुरे म्हणजे तुमचं डोकं खेचून घेतात आणि दुःखाचा दूर करतात. म्हणून हुक्का आरतीला हे सांगितल्यानंतर गर्दी जास्त होते. स्वामींच्या प्रत्येक प्रत्येक कार्यामध्ये अध्यात्म आणि सायन्स जडलेला आहे, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हा जो 12 कलश ठेवले, ते 12 कलश म्हणजे 12 गणपती आहे. खरं सांगायचं म्हणजे मी 4 कलश 4 दिशेला ठेवतो, पण त्याला संकल्पना, कोणाला शिवूनला संकल्पना 12 कलश ठेव, तर एक कलश म्हणजे एक गणपती आहे. 12 गणपती स्तोत्र माहिती आहे ना तुम्हाला, 12 गणपती तिथे 12 आहे बघा, पाठीमागे पण 12 गणपती. चंडी हवनाच्या वेळेला मी 9 कलश ठेवतो. 9 कलश म्हणजे 9 दुर्गेचे, कळलं का. ही जशी प्रेरणा मिळते, मंत्र यंत्र तंत्र, त्या पद्धतीने आपण हे करतो. आणि हा जो आजचा जो हा धार्मिक विधी आहे तो तुम्हाला याग म्हणजे फक्त अग्नी दिलेली आहुती नव्हे, तुमच्यापासून कोणी तर स्वतःच्या अहंकाराची, दुःखाची आणि नकारात्मकतेची समर्पणाची प्रक्रिया. श्री गणेश यागात प्रत्येक मंत्राबरोबर विघ्नहर्त्यांचे आवाहन केले जाते आणि अग्निसाक्षीने नवीन संकल्प घेतला जातो. आता आपण हे दिवे लावले, ते दिवे 1000 वातीचे आहेत. हे 1000 वातीचे दिवे आहेत, ते आपण आता प्रज्वलित केलेले आहे, समजलं. आणि आता ओम प्रज्वलित करताना विथ ऑल रिस्पेक्ट, म्हणजे खूप आदरार्थे, मनाने, तनाने, धनाने आपण अग्नी पेटवतो. त्यात आपण स्वाहा, प्रत्येकाने स्वाहा हे म्हटलंच पाहिजे, कारण जो स्वाहा म्हणणार नाही त्याची आहुती फुकट जाणार. तेव्हा मी मंत्र म्हणेन, तुम्ही स्वाहा मोठ्याने म्हणायचं, जसं आरडाओरडा करता तसं. ज्ञानेश्वर माऊलीने साकार केला, अकार उकार मकार, त्याचा ओम झाला, ओंकार. ते ओंकार भंग आहे ना, तो गणपतीचा संक्षिप्त रूप ज्ञानेश्वर माऊलीने दिले, त्याचाच आपण आधार घेतो. अकार उकार मकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्याने एक वाटले आणि त्यातून गणपती महागणपती निर्माण झाला. दक्षिणेला ऐकून घे, दक्षिणेला मुख असणारी देवता प्रसन्न आणि जागृत असते. पण का जागृत असते, तिला तंतोतंत द्यायला लागतात. सिद्धिविनायक उजवी सोंड असते, त्याला रोज 21 काड्याची दुर्वाची जोडी पाहिजेच, लाल फूल पाहिजे. कारण दुर्वा अंगार एक राक्षस होता, दुसरी कथा, त्यांनी गणपतीने त्याला गिळलं, तर गणपतीच्या अंगाची आग झाली. तर ती आग कशानेच मिटली नाही, ना पंचामृत ना फुलानी काय, फक्त दुर्वा वाहिल्या. मग दुर्वा वाहिल्या, त्या गणपती शांत झाले. तेव्हापासून गणपतीला दुर्वा मारतात. आलं लक्षात. करिरोड येथील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ हा केवळ उपासनेचा केंद्रबिंदू नाही, तर तो आहे भक्ती, सेवा आणि संस्काराची एक अखंड परंपरा. इथे नियमित नामस्मरण, आरती, उत्सव आणि आध्यात्मिक मार्गदर्शन यांच्या माध्यमातून भक्तांचं जीवन उजळलं जात आहे.
आता हा संकल्प आहे मा पद्मनाभायन मा दामोदरायन मा संकटनायन मा वासुदेवायन मा अनिरुद्धायन मा पुरुषोत्तमायन मा अधोक्षजायन मा नरसिंहायन मा अच्युतायन मा उपेंद्रयायन मा जनार्दन मा श्री स्वामी समर्थ कृपा हा इथल्या प्रत्येक भक्ताचा जिवंत अनुभव आहे. आज या यागात सहभागी झालेला प्रत्येक भक्त मनात एक आशा, एक प्रार्थना, एक अढळ विश्वास घेऊन इथे आला आहे. विश्वास की विघ्नार्थ सर्व अडथळे दूर करेल आणि जीवनात नवीन प्रकाश घेऊन येईल. स्वामी महाराजांच्या चरणी हीच एक प्रार्थना की त्यांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. देवतांमा इष्ट देवतांमा ग्राम देवतांमा स्थान देवतांमा वास्तु देवतांमा आराध्य देवतांमा अष्टदिक्पाल देवतांमा आदित्याच्या देवतांमा सर्व देवना ऋषोभ्यन्मा ब्राह्मणोभ्यन्मा माता पिता चरणारविंदांमा सप्तपुर्यांमा सप्तपाताळांमा सप्तसागरांमा सप्तसर्गांमा सप्तचिरंजीवांमा अश्वत्थांमा बलिराजांमा विभीषणांमा कृपाचार्यांमा वेदव्यासांमा चिरंजीव हनुमंतान भगवान परशुरामना महादेव देवदेवा ओम एवं गणम शुद्धकामना सिद्धार्थम बोला मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्यास मम कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य प्राप्यास. आज या यागात सहभागी झालेला प्रत्येक भक्त मनात एक आशा, एक प्रार्थना आणि एक अढळ विश्वास घेऊन इथे आला आहे. विश्वास की विघ्नार्थ सर्व अडथळे दूर करेल आणि जीवनात नवीन प्रकाश घेऊन येईल. स्वामी महाराजांच्या चरणी हीच एक प्रार्थना की त्यांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. सर्व शांती प्राप्त्यार्थ देवादिदेव महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता प्रीत्यार्थम तथा गणेश देवता प्रीत्यार्थम तथा स्वामी देवता प्रीत्यार्थम शांती हवन चंडी हवन करियसे संकल्पम समर्पया. माझ्या आता समिधा टाकायचा. ओम अग्नि देवता नमस्कार. जर हा दिव्य अनुभव आपल्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या भावना कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा श्रद्धा, संस्कृती आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना आणि स्वामी भक्तांना शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.